नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. तर आधुनिक भारताचा विचार करत असताना आपण इसवी सनाच्या 16व्या शतकापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा म्हणजे 1947पर्यंतचा इतिहास आपण अभ्यासतो. तर आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे या कालखंडाला आपण आधुनिक असं का म्हणतो? कारण या कालखंडामध्ये ज्यावेळी युरोपियनांचा पूर्वेकडील देशांशी संपर्क आला, यामुळंच या कालखंडामध्ये प्रगती व्हायला सुरुवात केली. म्हणजे मानवाच्या सर्वांगीण विकासाचा विचार या कालखंडामध्ये होऊ लागला. म्हणजे मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी का असेना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती करायला सुरुवात केली होती. औद्योगिक क्रांती करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर जीवन जगत असताना मानवाने कोणत्या तत्त्वाने, कोणत्या मूल्याने चाललं पाहिजे किंवा वागलं पाहिजे, सत्ताधीशाने मानवाला म्हणजे सत्ताधीशाने प्रदेशातील नागरिकांना, जनतेला कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे, या विचारांची देवाणघेवाण या काळामध्ये व्हायला सुरुवात झाली होती. आणि म्हणूनच या काळाला आधुनिक काळ असे म्हणतात. कारण या अगोदरच्या काळामध्ये जे सत्ताधीश होते, जे राजे रजवाडे महाराजे होते, ते एकमेकांशी युद्ध करण्यामध्ये गुंतले होते, एकमेकाला गुलाम बनवण्यामध्ये गुंतले होते आणि प्रचंड प्रमाणात मानवाची कत्तल करण्यामध्ये गुंतलेले होते. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं ज्यावेळी आपण इतिहासाचा विचार करत असतो. आणि म्हणूनच 16व्या शतकाचा जो कालखंड आहे, त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे, तो प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचा कालखंड आपल्याला दिसून येतो. कारण या कालखंडामध्ये जे आहेत म्हणजे 16व्या, 17व्या, 18व्या, 19व्या शतकामध्ये म्हणजे विशेषतः 17व्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपमध्ये अशा काही गोष्टींचा विकास व्हायला सुरुवात झाली होती किंवा अशा काही घडामोडी घडायला सुरुवात झाल्या होत्या की ज्यामुळं तिथले लोक जे होते राज्यांच्या म्हणजे प्रस्थापित सत्ताधीशांच्या विरोधात उभं टाकायला सुरुवात झाली होती. कारण ते भरपूर प्रमाणामध्ये तिथल्या जनमानसावरती अन्याय अत्याचार करायचे, त्यांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करायची, आर्थिक लूट करायची, म्हणजे अमानवीय वागणूक ते तिथल्या जनतेला देत होते. म्हणून या वागणुकीविरोधात म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगता हवे या वागणुकीविरोधात ज्यावेळी जनता उभा टाकली, नागरिक उभं टाकले, त्यावेळी नवीन विचारांची सुरुवात किंवा नवीन विचारांचा विकास या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या काळाला आधुनिक काळ असे म्हणतात. जसे की आपण भारताच्या बद्दल विचार केला, भारताच्या इतिहासाबद्दलचा विचार केला, तर राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेचा विरोध केला होता आणि सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. तर सतीची जी प्रथा होती म्हणजे पतीच्या निधनानंतर चितेवरती जिवंतपणे स्वतःला जाळून घेणं, ही प्रथा किती अनिष्ट होती, अमानवीय होती. आणि या प्रथेविरोधात जसं राजाराम मोहन रॉयनी आवाज उठवला, याचा विरोध केला, त्याच पद्धतीनं अनेक विचारवंत, समाजसुधारक या काळामध्ये उदयास आले आणि त्याने समाजाला एखाद्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला सांगितलं किंवा प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करायला सांगितलं आणि मानवाला माणूस म्हणून जगण्यासाठी एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि अशीच जी प्रथा होती म्हणजे सती प्रथेसारखीच एक प्रथा युरोपमध्ये होती, विच म्हणून एक प्रथा होती. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर युरोपियन नागरिकांनी किंवा तिथल्या माणसांनी जर विच ठरवलं तर तिला जिवंत जाळलं जायचं, जिवंत पुरलं जायचं, चापकाचे फटके दिले जायचे किंवा फाशी दिली जायची. ही अनिष्ट प्रथा होती युरोपामध्ये देखील. केवळ भारतामध्ये सती प्रथा अशी नव्हती. तर असं लक्षात येतं की यासारख्या अनिष्ट प्रथा परंपरांच्या विरोधातही या काळामध्ये आवाज उठवला गेला. त्याचबरोबर मानवाच्या म्हणजे मानवी जीवनाच्या कल्याणासाठीही काही विचार उदयास आल्याचे आपल्याला दिसून येतात. जसे की स्वतंत्र, समता, बंधुता असेल, मूलभूत हक्क असतील किंवा मानवी हक्काचं जाहीरनामा असेल. आणि यामुळेच इंग्लंडची रक्तहीन राज्यक्रांती, अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध असेल किंवा फ्रेंच राज्यक्रांती असेल, या घडामोडी ज्या आहेत या आधुनिक काळामध्येच घडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या काळाला आपण आधुनिक काळ असे म्हणतो. आणि याच काळातला म्हणजे 1600 ते 1947 या काळातला भारताचा इतिहास हा आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणून ओळखतो. तर या इतिहासाचा अभ्यास करत असताना म्हणजे युरोपियनांचा भारतीयांशी म्हणजे पूर्वेकडील देशांशी संबंध जेव्हापासून आला तेव्हापासूनचा इतिहास आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अभ्यासावा लागतो. याचं कारण असं की युरोपीय व्यापाराच्या निमित्ताने भारताकडे आकर्षित झाले आणि ते भारतामध्ये येण्यास तयार झाली होती आणि ते भारतामध्ये आले. 16व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सर्वात प्रथम पोर्तुगीज भारतामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ज्यावेळी आपण या व्यापाऱ्यांच्या आगमनाचा विचार करू किंवा त्यांच्या प्रवासाचा विचार करू किंवा त्यांची व्यापार करण्याची जिद्द, चिकाटी जी आहे किंवा आकर्षण जे आहे ते का होतं, त्याची कारणं काय आहेत याचाही विचार आपल्याला करावा लागेल. कारण या काळामध्ये काय झालं होतं
की युरोपीय व्यापारी जे आहेत ते व्यापारी भारतीय मसाल्यांचे खूप मोठे फॅन होते. म्हणजे भारतीय मसाले जे आहेत त्यांना आवडत होते आणि त्या मसाल्याच्या व्यापारातून त्यांना खूप मोठा फायदाही होत होता. आणि अशी एक गोष्ट होती की या मसाल्याचा वापर युरोपीय जे आहेत दीर्घकालीन मांस साठवण्यासाठी त्याचा वापर करायचे. कारण दीर्घकालीन मांस साठवून ते खात होते. म्हणजे खूप काळ मांस साठवायचं, वाळवून नंतर ते खायचं. अशा पद्धतीत त्यांचं जे खानपान होतं त्या खानपानामुळं मसाल्यांची मागणी या मसाल्यांच्या पदार्थाची मागणी युरोपामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि झालं असं की 1453ला तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकलं. कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकल्यानंतर जो व्यापार व्हायचा मसाल्यांचा तो व्यापार बंद पडला. म्हणजे पूर्वेकडील देशातील अरब आणि इटलीचे जे व्यापारी आहेत ते भूमध्य सागराच्या किनारी जे बंदर होते त्या बंदरातून कॉन्स्टँटिनोपल या शहरामध्ये हा माल न्यायचे, म्हणजे मसाले न्यायचे. आणि तिथून इटलीतील जिनोवा, व्हेनिस आणि फ्लोरेन्स या शहरातील व्यापारी ते युरोपमध्ये नेऊन विकायचे. परंतु 1453ला कॉन्स्टँटिनोपल हे शहर ऑटोमन तुर्कांनी जिंकल्यामुळे हा व्यापार बंद पडला. युरोपातील लोकांना मसाले भेटणार झाले, त्यांना व्यापारी फायदा मिळाला जास्त झाला आणि मांस त्यांना बिना मसाल्याचं चविष्ट लागणार झालं. आणि याच कारणास्तव त्यांनी भारताकडे येण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न चालू केला. तर 1453च्या अगोदर जे आहेत युरोपामध्ये मुस्लिमांनी प्रचंड प्रमाणात युरोपियनांना छळलं होतं. म्हणजे धार्मिक युद्ध जे आहेत, म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची युद्ध चालली होती. या युद्धामुळं मुस्लिमांनी ख्रिश्चनांवरती वर्चस्वाची लढाई केली. म्हणजे ते वरचढ केले ख्रिश्चनांना. त्यांनी त्यांची धार्मिक स्थळं हस्तगत केली होती. जेरुसलेम असेल, पॅलेस्टाईन असेल यांसारखी धार्मिक स्थळे हस्तगत केली होती. तर 200 ते 300 वर्षाच्या काळापर्यंत ही धार्मिक युद्ध युरोपमध्ये चालली होती. तर एकंदरीत वसाहतवादाचा जो काळ होता, हा वसाहतवादाचा काळ हा युरोपियनांना प्रेरित करत गेला किंवा त्या वेळेमध्ये म्हणजे त्यांनी दुसऱ्या जमिनी म्हणजे दुसरीकडले प्रदेश हस्तगत करण्यासाठी किंवा वसाहतवाद निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न चालवला होता त्या प्रयत्नातून हे सागरी सफरी म्हणजे पूर्वेकडील देशाकडे येण्याचा मार्ग त्यांनी शोधला असं आपल्याला दिसून येतं. तर 1500च्या शेवटच्या दशकामध्ये म्हणजे 1480च्या पुढून जे आहेत पोर्तुगीजांनी सुरुवात केली सागरी सफर करायला. तर 1486ला बार्थोलोम्यू डायस जो होता तो पहिल्यांदा भारताच्या शोधामध्ये निघाला. तो येत असताना म्हणजे आफ्रिकेच्या खंडाला वळसा घालून तो दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला आला, म्हणजे दक्षिणेला आला, जिथं केप ऑफ स्टॉर्म हे ठिकाण होतं. कारण असं की त्या केप ऑफ स्टॉर्म जे ठिकाण होतं तिथं भरपूर वादळे यायची, जास्तीत जास्त वादळ वारे व्हायचे, त्यामुळे त्याला स्टॉर्म असं नाव दिलं आलं होतं. परंतु पोर्तुगीजांचा जो राजा आहे दुसरा जॉन याने त्या ठिकाणाला असेच ठिकाण ज्यावेळी बार्थोलोम्यू डायस त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने सांगितलं, म्हणजे तो हिंद महासागरापर्यंत सफर केली होती बार्थोलोम्यू डायसने. आणि सफर करून त्या राजाला सांगितलं की पूर्वेकडे जाण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. म्हणून त्या राजाने या ठिकाणाला केप ऑफ गुड होप हे नाव दिले. आणि बार्थोलोम्यू डायस 1488 मध्येच 1488-89 तो परत त्याच्या माहितीशी गेला होता, म्हणजे पोर्तुगालमध्ये गेला होता. पोर्तुगालमध्ये जाऊन त्यांनी माहिती दिली होती आणि त्यानंतर त्यांनी तयारी चालवली. म्हणजे ज्यावेळी भारताकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असं त्यांना दिसलं त्यावेळी त्याने वास्को द गामाला सांगितलं की आता तू जहाजाची बांधणी कर आणि पूर्वेकडे म्हणजे भारताकडे जायला तयार हो. या अगोदर म्हणजे 1486च्या अगोदर बार्थोलोम्यू डायसच्या अगोदर ही पोर्तुगीजांनी अनेक सफरी केल्या होत्या. म्हणजे हेनरी द नेव्हिगेटर जो आहे त्याने अनेक पोर्तुगीज व्यापाऱ्यांना सागरी सफरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्याने एक केंद्रही स्थापन केलं होतं, एक संस्थाही स्थापन केली होती ज्यामध्ये खगोलशास्त्र, नाविक असतील किंवा नकाशा तज्ज्ञ असतील हे तज्ज्ञ इतर व्यापाऱ्यांना त्यामध्ये प्रशिक्षण देतील. समुद्रामध्ये कसं सफर करायचा, प्रवास करायचा या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देऊन त्याने समुद्री प्रवासाला प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यावेळी म्हणजे हेनरी द नेव्हिगेटरच्या काळामध्ये म्हणजे 1453च्या नंतर 1-2 दशक पोर्तुगीज व्यापारी जे आहेत ते साऊथ आफ्रिकेच्या म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर भागापर्यंत यायचे आणि तिथून वापस जायचे. उत्तर भागामध्ये यायचे, तिथून वापस जायचे. परंतु ते कधी दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड किंवा केप ऑफ स्टॉर्म या ठिकाणापर्यंत कधी आले नाहीत. ते उत्तरेकडील भागातूनच वापस जायचे. पण 1486ला बार्थोलोम्यू डायस हा त्या ठिकाणी आला. त्याने हिंद महासागरापर्यंतचा प्रदेश पाहिला
पूर्वेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असं त्याच्या राजाला सांगितलं आणि त्याच्यानंतर वास्को द गामाला त्यांनी पाठवण्याचा निर्णय घेतला. तर वास्को द गामा जो आहे 1497ला म्हणजे मार्च 1497ला त्याने तयारी चालवली भारताकडे येण्याची. तर तो 1497ला जो निघाला होता तो 20 मे 1498ला भारताच्या कालिकत बंदरावरती पोहोचला. 20 मे 1498ला. तर तो थेट आला नाही, तर तो केप ऑफ गुड येथे ज्यावेळेस आला तिथून थोडं पुढे गेल्यानंतर त्याला एक गुजराती व्यापारी अब्दुल माजिद किंवा अहमद इब्न माजिद असं तिचं नाव इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं की त्या व्यापाऱ्याने त्याला मदत केली, भारताकडे येण्याचा मार्ग सांगितला असं म्हटलं जातं. ज्यावेळी वास्को द गामा 1498ला कालिकत बंदरावरती आला. कालिकत बंदरावरती आल्यानंतर त्यानं पहिल्या सुरू राजा झामोरींची भेट घेतली, कारण त्यांना इन्स्ट्रक्शन्स म्हणजे मार्गदर्शनच त्यांच्या मायदेशातून असं देण्यात आलं होतं की ज्यावेळी तुम्ही परकीय प्रदेशामध्ये जाल तिथे जाणे, तिथल्या सत्ताधीशांशी करार करणे आणि व्यापारासाठी सवलती घेणे आणि ज्यावेळी म्हणजे योग्य परिस्थिती योग्य वेळ पाहून वर्चस्व प्रस्थापित करणे किंवा तो प्रदेश हस्तगत करून तिथली संपत्ती असेल किंवा तिथला जो व्यापारासाठी वस्तू असतील त्या वस्तूंचा उपयोग आपल्या मायदेशाच्या फायद्यासाठी करायचा, हे त्यांना अगोदरच मार्गदर्शन देण्यात आलं होतं. आणि त्याच मार्गदर्शनाखाली हा वास्को द गामा आला होता. ज्यावेळी वास्को द गामा कालिकत बंदरावरती आला त्याने झामोरीन म्हणजे ठरलेल्या पद्धतीनुसार तो झामोरीनकडे गेला. काही वस्तू त्यानं भेट झामोरीनला दिली आणि त्या वस्तू ज्यावेळेस झामोरीनं पाहिल्या त्याला असं वाटलं की या तर वस्तू निकृष्ट दर्जाच्या आहेत. आणि पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा तर मोठे मोठे गप्पा मारत होता की राजानं मला पाठवलेलं आहे आणि या वस्तू वगैरे वगैरे वगैरे. परंतु त्याच्यापेक्षा त्याने ज्या गोष्टी भेट दिल्या होत्या त्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू तिथले अरब व्यापारी इटालियन व्यापारी हे झामोरीनला देत होते. त्यामुळे झामोरीनं असं त्याच्या लक्षात आलं की हा एक छोटा मोठा व्यापारी आहे, याला काय वसाहत किंवा वकार स्थापन करण्याची परवानगी द्यायची नाही, याला फक्त व्यापार करू द्यायचा. कारण अरब आणि इटालियन व्यापाराचं तिथं वर्चस्व राहणार नाही कालिकतमध्ये, त्यांना एक स्पर्धक तयार होईल आणि त्यामुळे याचंही नियंत्रण राहील त्या सगळ्यांवरती आणि याला त्यातून कर भेटेल, या उद्देशाने त्याला व्यापार करण्याची परवानगी कालिकतमध्ये दिली. तर सुरुवातीला ज्यावेळी वास्को द गामा कालिकतमध्ये आला, व्यापार करू लागला. व्यापार करत असताना अरब व्यापाऱ्यांना ज्यावेळी ही गोष्ट लक्षात आली की आता हा व्यापार करतोय तर आपल्याला हा अडचणीचा ठरेल, याच्यामुळं आपला व्यापार धोक्यात येऊ शकतो, आपल्याला कमी फायदा होऊ शकतो. यामुळे त्यानं राजा झामोरीनचे कानं भरायला सुरुवात केली. राजा झामोरीनच्या मनामध्ये पोर्तुगीजांच्या विरोधात ज्यावेळी काही गोष्टी भरवायचा प्रयत्न अरब आणि इटालियन व्यापारी करत होते त्यावेळी ही गोष्ट वास्को द गामाला खटकली किंवा त्याच्या ती लक्षात आली. सुरुवातीला येत असताना तो 170 व्यापारी घेऊन आला होता. आता त्यानं ठरवलं की आत्ता मी जातो वापस, पण आल्यानंतर ह्या अरबांना आणि या झामोरींना धडा शिकवतो असं त्यानं ठरवलं. मग तो वापस गेला. म्हणजे आल्यानंतर त्याने अभ्यास केला की वातावरण परिस्थिती कशी आहे, इथला व्यापार कसा आहे, इथले लोक कसे आहेत, राजा कसा आहे. वापस गेल्यानंतर त्याने राजाला सांगितलं तिथल्या की अशी परिस्थिती आहे आणि अशा आपल्याला व्यापारामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. त्यावेळी त्याच्यासोबत 1200 ते 1500 व्यापारी घेऊन तो सोबत आला. मग त्याने ठरवलंच होतं जायचं, अरबांशी युद्ध करायचं आणि तिथल्या प्रदेशावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं किंवा निर्माण करायचं आणि व्यापारासाठी तिथल्या प्रदेशाचा फायदा घ्यायचा. तर हे ठरवून तो 1502ला वापस आला होता. 1502च्या अगोदर जो आहे कॅब्राल नावाचा एक पोर्तुगीज अधिकारी आला होता. तोही त्याच उद्देशाने इथं आला होता. तो 1200च्या जवळपास त्याने व्यापारी घेऊन आला होता आणि तो ज्यावेळी व्यापार करण्यासाठी सुरुवातीला आला कालिकत बंदरावरती त्यावेळी त्याने अरबांसोबत युद्ध केलं होतं. कारण अरबांनी त्याच्या ठिकाणी म्हणजे व्यापारी ठिकाणी हल्ला केला होता. त्याचं प्रत्युत्तर म्हणून कॅब्रालने त्यांच्यावरती हल्ला केला. हल्ला करून तो पळून गेला कुठं, कोचीनला. कोचीन हा राजा झामोरीनचा प्रतिस्पर्धी राजा होता कोचीनचा. मग त्याने त्याला सहारा दिला किंवा काय म्हणतात त्याला त्याची बाजू घेतली, त्याला आश्रय दिला आणि त्याने तिथं वखार स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर 1502ला याच्यानंतर वास्को द गामा परत आला. परत येत असताना त्याला समुद्रामध्ये म्हणजे कालिकत बंदराच्या जवळ पोचल्यानंतर त्याला अरबांचं एक जहाज म्हणजे मक्केला जाणारं जहाज मुस्लिमांचं त्याला आढळलं. त्यानं त्या जहाजातील लोकांना मारून टाकलं म्हणजे त्यांची हत्या केली. त्याचं कारण असं की पोर्तुगीज हे केवळ व्यापारी नव्हते, तर ते सुरुवातीलाच त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला परकीय प्रदेशात जायचं आहे, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आहे, तिथं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे, तिथल्या राजाशी अगोदर करार मुद्दा करून नंतर
विशिष्ट परिस्थिती बघून योग्य वेळ पाहून आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. हा त्यांचा उद्देश क्लिअर होता, म्हणजे स्पष्ट होता. परंतु योग्य वेळेची ते वाट पाहत होते. परंतु आता ते मोठ्या संख्येने भारताकडे आले होते. जे वास्को द गामा मोठ्या संख्येने तो आला होता. त्यावेळी त्याने ज्यावेळी त्या मक्केला जाणाऱ्या मक्केला जाणाऱ्या भाविकांसाठी किंवा काय म्हणतात त्याला लोकांसाठी तो गर्दन काळ ठरला. त्याने त्यांची हत्या केली. म्हणजे ही सुरुवात होती वसाहतवादाची. म्हणजे यांना तो प्रदेश कालिकत हा प्रदेश हस्तगत करायचा होता, कारण महत्त्वाचं व्यापारी ठिकाण होतं हे. मग त्याच्यानंतर म्हणजे 1502ला तो आला. 1502ला त्याने अशीच अरबांसोबत युद्ध केले, समुद्रावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि तो परत गेला मायदेशी. कारण वास्को द गामा जो आहे तो यायचा, व्यापारी सोडायचा, जो व्यापार करून जो माल मिळालेला आहे, जे मसाले भेटलेले आहेत तो मायदेशी घेऊन जायचा आणि इथे जे घडामोडी घडत आहेत, इथे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तो तिथल्या राजाला जाऊन सांगायचा आणि परत दुसरे व्यापारी घेऊन यायचा आणि काहीतरी मार्गदर्शन घेऊन यायचा किंवा नवीन प्लॅन काहीतरी घेऊन यायचा आणि त्यानुसार तो इथे येऊन म्हणजे भारतामध्ये येऊन वागायचा. तर 1505 नंतर म्हणजे वास्को द गामा 1502ला ज्यावेळी आला आणि परत तो पोर्तुगालला गेला, त्याच्यानंतर 1505ला फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा पोर्तुगीजांचा गव्हर्नर भारतामध्ये आला. ज्यावेळी तो भारतामध्ये आला त्यावेळी त्यानं ब्ल्यू वॉटर पॉलिसी नावाची एक योजना आखली होती. म्हणजे त्याचं नियोजन असं होतं की समुद्रावरती जर वर्चस्व प्रस्थापित केलं तर व्यापारमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आणि इतर व्यापाऱ्यांना त्यांना त्यांच्या नियंत्रणाखाली आणता येईल, असं त्यानं त्याचं नियोजन किंवा पॉलिसी राबवली होती. त्यामुळे त्यानं समुद्रावरती अगोदर पकड मजबूत केली आणि युद्ध केली. फ्रान्सिस्को डी अल्मेडाने 1508 साली त्याचा मुलगाच होता फ्रान्सिस्को डी अल्मेडाचा मुलगा फ्लॉरेन्स डी अल्मेडा हा चोल या ठिकाणी युद्धामध्ये एका ठिकाणी मारला गेल्यामुळं फ्रान्सिस्को डी अल्मेडा प्रचंड प्रमाणात चिडल्यानंतर त्यानं अरबांसोबत इटलीसोबत आणि गुजराती सत्ताधीशांसोबत युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये 1509ला तो विजयी झाला आणि त्याने समुद्रावरती वर्चस्व प्रस्थापित केलं. वर्चस्व प्रस्थापित करून असं ठरवलं की जे अरब व्यापारी असतील किंवा गुजराती व्यापारी असतील, इटालियन व्यापारी असतील, त्यांना जर समुद्रातून व्यापार करायचा असेल तर अगोदर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागेल. ही पोर्तुगीजांनी नीती अवलंबली. त्यामुळे त्यांचं समुद्रावरती वर्चस्व प्रस्थापित झाल्याचं आपल्याला या घटनेमुळे दिसून येतं. तर 1509ला म्हणजे ज्यावेळी फ्रान्सिस्को डी अल्मेडाने ब्ल्यू वॉटर पॉलिसी यशस्वीपणे राबवली, त्याच्यानंतर 1509ला अल्फान्सो डी अल्बुकर्क हा पोर्तुगीजांचा नवीन व्हाईसरॉय भारतामध्ये आला. तर ज्यावेळी फ्रान्सिस्को डी अल्मेडाला म्हणजे वापस जाण्याची वेळ आली होती, म्हणजे अल्बुकर्क आला आणि त्याला सांगितले की तू आता मायदेशी जा, आता मी इथला कारभार पाहतो किंवा इथलं प्रशासन व्यवस्था पाहतो, असं त्याला सांगितलं. परंतु अल्मेडा जायला तयार नव्हता. कसा तो नंतर तयार झाला, तो वापस गेला. असं वाटत असेल कदाचित त्याला की मी युद्धामध्ये विजयी ठरलेलो आहे किंवा माझी पॉलिसी व्यवस्थित राबवलेली आहे, आणखी मला काही काळ इथे प्रशासन व्यवस्था पाहायची आहे किंवा प्रदेश हस्तगत करायचा आहे, असे तिच्या मनामध्ये कदाचित काही इच्छा असेल, त्यामुळे त्याने नकार दिला असेल. परंतु नंतर त्याचं मन बदललं. अल्बुकर्क हा नवीन गव्हर्नर झाला. तर अल्बुकर्कनेही तेच धोरण राबवलं जे सुरुवातीला वास्को द गामाने 1502ला आल्यानंतर मक्केला जाणाऱ्या लोकांसोबत केलं होतं. तर म्हणजे याने मुस्लिमांचा छळ केला, म्हणजे अरबांसोबत यानं युद्ध करायला सुरुवात केली, सक्तीने धर्मांतरण करायला म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली. त्याचबरोबर याने इथल्या म्हणजे हिंदुस्थानातील म्हणजे या देशातील म्हणजे हितदेशीय लोकांशी म्हणजे स्त्रियांशी विवाह करण्याची परवानगी पोर्तुगीजांना दिली होती आणि असे त्याने धोरण राबवल्याचं आपल्याला दिसून येतं. तर पोर्तुगीज जे होते ते कट्टर ख्रिश्चन होते, ख्रिश्चन धर्मप्रसारक होते आणि कट्टर मुस्लिम विरोधक होते, असं आपल्याला दिसून येतं. तर 1498 पासून ते 1509 या काळामध्ये पोर्तुगीजांनी भारतामध्ये चांगला जम बसवला होता. तर जो अल्बुकर्क आला होता 1509ला, तो पोर्तुगीजांचा संस्थापक म्हणजे पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक असं त्याला मानलं जातं आणि त्यानं तसं कार्य केलंही होतं. तर भारतामध्ये पोर्तुगीजांची म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला भारतामध्ये, तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पोर्तुगीजांचा जो सत्तेचा विस्तार आहे किंवा त्यांनी जो प्रदेश हस्तगत केला होता तो खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येतो. तर त्यांनी
मुंबई असेल, साष्टी, वसई, गोवा असेल किंवा सेंट टोमे, मद्रास येथील सेंट टोमे असेल, बंगाल येथील हुगळी असेल, दीव, दमण असेल, यासारखे प्रदेश जिंकले होते. तर लक्षात येतं की हा किती मोठा प्रदेश आहे. कोचीन असेल, कॅलिकट असेल, तर एवढा मोठा प्रदेश त्यांनी सुरुवातीला जिंकला होता. तरीही त्यांच्या काही नीतीमुळे म्हणजे कट्टर ख्रिश्चन धर्मानुसार कट्टर मुस्लिम विरोधक आणि व्यापारामध्ये व्यापाऱ्यासारखं न बघता ते फसवणूक करणे किंवा ते व्यावहारिक नव्हते. त्यामुळे देखील ते सत्तेमध्ये किंवा भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी टिकू शकले नाहीत किंवा ते व्यापारामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात किंवा फ्रेंचांच्या विरोधात उभे टाकू शकले नाहीत, असं आपल्याला म्हणता येईल. तर पोर्तुगीजांच्या बाबतीत आपल्याला इतकीच माहिती घेता येईल किंवा त्यावरती चर्चा करता येईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.